आमच्याकडे जी काम करणारी माणसं आहेत त्यांना किती एका मताचा रेट मी तर 5,000 ते 15,000 रुपये वगैरेपर्यंत ऐकलेला आहे. हे हा सगळ्यांचं पैशाचं वाटप झालेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे मी काही स्वतःचं त्या मनाचं बोलत नाही. तर त्यांच्या हजबंडला धरून मग स्वतःच्या घरी नेलं. त्याला मग काहीतरी 5 कोटी रुपयाचं ऑफर आणि कुलाब्यामध्ये फ्लॅट वगैरेचा ऑफर दिला आहे. पक्षात काहीतरी पदवीची ऑफर दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये मी काय माझं मनाचं बोलत नाही आहे. त्यात त्या बाईला विधानसभेच्या अध्यक्षांनी पैशाचं ऑफर दिलं की तुम्ही पाठीमागं घ्या स्वतःचं नॉमिनेशन. त्यांनी घेतले नाही. त्या रिटर्निंग ऑफिसरकडे गेले. रिटर्निंग ऑफिसरला धमकावलं ते कुठल्याही प्रकारचं तुम्ही नॉमिनेशन घ्यायचं नाही. जाऊन खासदारकीलाही तुम्ही तेच करणार. 550 खासदार ते तर 550 खासदार असेच येतील. निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, कलेक्टर, कमिशनर ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नाही आहे आपल्याला. ज्युडिशरी काय करायचं हे सगळं. नमस्कार, मी आकाश. इंडी जर्नलच्या इनफोकस या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. 15 जानेवारी रोजी राज्यभरात मतदान झालं आणि 16 जानेवारीला म्हणजे काल आपल्या हातात सर्व निवडणुकांचे निकाल आपल्या हातात आले. या सर्व घटनांमध्ये एक विशेष बाब म्हणजे 69 उमेदवार जे या महानगरपालिकांसाठी उभे होते त्यांचे जे काही निकाल आहेत ते खूप अगोदरच लागले होते. म्हणजे 3 जानेवारीलाच या उमेदवारांचे निकाल जाहीर झाले होते. हे उमेदवार होते बिनविरोध निवडून आलेले उमेदवार. हे बिनविरोध निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल अनेक नेत्यांनी, राजकीय विश्लेषकांनी, अभ्यासकांनी आक्षेप नोंदवला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रथमच जे काही बिनविरोध निवडून आलेले जे उमेदवार आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे येतात आणि त्याचं एक विशिष्ट पॅटर्नसुद्धा सांगितला जातो. या सर्वच गोष्टींना म्हणजे निवडणुकीदरम्यान झालेला गोंधळ किंवा ऐनवेळी निवडणुकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतलेले जे काही फॉर्म आहेत त्यांचे आणि त्याच्या आधारे निवडणूक आयोगाने घोषित केलेला निकाल त्यांचा, या सर्वांच्याच साठी एक आपल्यासोबत आत्ता पर्यावरण अभ्यासक आणि अर्थतज्ञ ज्यांनी न्यायालयात याच्या विरोधात धाव घेतली आणि आक्षेप नोंदवला की याच्यामध्ये काहीतरी गैर घडतं. तर असे एक अर्थतज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक अमित गुरुचरण सिंग आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. इंडी जर्नलमध्ये आपलं स्वागत आहे. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की बिनविरोध निवडणूक किंवा बिनविरोध उमेदवार जेव्हा निवडून येतो त्यावेळेस हा जो बिनविरोध निवडून आलेला उमेदवार आहे किंवा बिनविरोध निवडणूक आहे याला कसं बघायचं नेमकं? हे लोकशाही मूल्यांच्या आधारे कसं बघता येतं किंवा संविधानिक मूल्यांच्या आधारे कसं बघता येतं? काय हे लोकशाही मूल्यांच्या आधारे तुम्हाला बघता येणार नाही. कारण की एक लक्षात घ्या, ह्याच्यात कटाक्ष आहे. निवडणूकचा अर्थ काय की तुम्ही अनेक पर्यायामधनं एक तुम्ही काहीतरी निवडणार, बरोबर? आणि ते निवडण्याचा जो प्रोसेस आहे त्याला तुम्ही निवडणूक म्हणता. ती प्रक्रियेला तुम्ही निवडणूक म्हणता. मग बिनविरोध हे काय असतं? जर बिनविरोध होत असेल तर ती निवडणूक नाहीच आहे. तर ती खालचा केली पाहिजे, खारीज केली पाहिजे. आणि ज्या वेळेपर्यंत विरोधक किंवा तेवढे उमेदवार तयार होत नसतील त्यावेळेपर्यंत तुम्ही तिथे निवडणूक धरू नका ना. कारण की ज्या वेळेला तुम्ही कुठल्या तरी बिनविरोध निवडणूक करून तिथला जो कोण उमेदवार असेल त्याला बिनविरोध तुम्ही एक प्रथम श्रेणी देऊन त्याला विन डिक्लेअर करून टाकता, त्या वेळेला तुम्ही माझं मतदानाचा हक्क हिरावून घेताय ना. म्हणजे लोकशाहीचा अर्थ काय असतो की मला एक मतदानाचा हक्क आहे आणि मतदान करून त्याच्यानंतर मी कुठल्या तरी एका पर्यायामधनं, अनेक पर्यायांमधनं एक पर्याय मी निवडून आणतो. दॅट इज द एसेन्स ऑफ डेमोक्रेसी. त्याचा डेमोक्रेसीचा मुळात मिनिंग तोच आहे. तर आता लोकशाहीला अर्थ राहिलेलाच नाही ना. मग हे काय करतील, हे 4-5 जण एकत्र होतील, तुझे एवढे पैसे तू घे, तुझी पद तू घे, तुझे काय पाहिजे, तुला फ्लॅट घे, तुला काय पक्षात कारभार सांभाळायचं पद तू घे, हे सगळं ज्याला जो पाहिजे तो घेणार आणि एक माणूस कुठला तरी त्यांच्यापैकी निवडून येणार बिनविरोध. म्हणजे तुम्ही डेमोक्रेसीचा मर्डर करताय, लोकशाहीचं तुम्ही मर्डर करताय, अजून काय खून करताय. ओके. म्हणजे याच्याच विरोधात तुम्ही आक्षेप घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये
या 29 महानगरपालिकांसाठी जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 69 उमेदवार महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली गेली. याच्या विरोधात तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली. हो, आणि केली. काय नेमकं तुम्हाला असं काय दिसलं याच्यामध्ये? माझं प्रेमाइस असं आहे की मी आहे त्याचं काय, मी आहे ना, या लोकशाहीचा एक नागरिक मी आहे आणि माझं मग मतदानाचा हक्काचं काय. म्हणजे उद्या तुम्ही जेवढे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत तेवढ्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये तुम्ही हे ठरवणार आणि तुम्ही निवडणुका रद्दच करून टाकणार प्रत्येक ठिकाणी. तर मग मी आहे काय आणि नाही काय, म्हणजे एक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून माझं अस्तित्व शून्यातच जमा झालं ना. तर मग तुम्ही कसलं लोकशाही चालवताय, हे चूक आहे ना. म्हणजे ते चूक भूलची प्रेमाइस झाली ही. याच्यामध्ये जर बघितलं आपण की उमेदवारांची जी यादी आहे त्याच्यामध्ये एक ध्रुवीकरण झालेलं दिसून येतं. म्हणजे तुमच्या याचिकेमध्ये सुद्धा ते नमूद आहे. त्याच्यामध्ये भाजप किंवा जे काही सत्ताधारी पक्ष आहेत, भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादीचा गट असेल, फक्त सत्ताधारी पक्षांकडेच पक्षांचे जे उमेदवार आहेत तेच बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि त्यात दुसरा पॅटर्न हा दिसून आला की एका विशिष्ट स्थानामध्ये हे दिसून आलं. तर काय म्हणजे नेमकं याचिकेमध्ये तुम्ही काय दाखल केलेलं आणि काय पॅटर्न आहे सर? तर तो एक मोठा डिबेट आहे आणि चांगला डिबेट आहे, तो झालाच पाहिजे. पण मुख्यतः ही जी काय तुम्ही जे म्हणताय ध्रुवीकरण, तर ध्रुवीकरण हे एवढा खालच्या पातळीवर गेलाय की समजा आपण एक फुटबॉलचं मॅच खेळत असू तर ते फुटबॉलच्या मॅचमध्ये आता साईड्सच नाही राहिल्यात, उलटा अजून गोल्स वाढल्यात. तर तुम्ही काय करताय, एक साईड कुठलं तरी नेमताय की ही आमची साईड आहे किंवा ही आमची बाजू आहे, तिथे तुम्ही 3 गोल पोस्ट उभे करताय. तर आता आज भाजप सत्तेत आहे तर स्वाभाविक आहे की भाजपकडे सगळं रुझान जाणार आहे. तर प्रत्याशींचं पूर्ण रुझान भाजपकडे जातो. समजा एक 40-50 प्रत्याशी असले तर त्यातले तुम्ही 4च तिकीट एका वॉर्डमध्ये देऊ शकता. मग बाकीच्यांचं काय करायचं? तर एक काम करत तुम्ही चौघे आहे ना, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा, तुम्ही तिथून तिकीट घ्या आणि तुम्ही तिथून उभे राहा. आणि तुम्ही चौघे काम करा, तुम्ही शिंदे सेनेकडे जा आणि तुम्ही तिथल्या तिकीट्स घ्या आणि तुम्ही तिथे उभं राहा. तर ज्या काय आयडिओलॉजीजमध्ये फ्रॅक्शन्स आहेत किंवा जिथे जिथे लोकांचं जिथे जिथे ओढाताण होत असेल त्या लोकांना तिथे तिथे हार्वेस्ट करायचं आणि मग जे बॅलन्स वोट्स आहेत त्याला पोलराईज करून भाजपकडे आणायचं आणि निवडून यायचं. हे याला इंजिनिअरिंग म्हणतात. तर हे ठीक आहे, ही पण ॲटलिस्ट तुम्ही ऑप्शन्स तरी देताय लोकांना मतं देण्याचं. आज ती ऑप्शनच माझ्याकडनं तुम्ही हिरावून देताय. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचं इंजिनिअरिंग करता, पहिलं इंजिनिअरिंग तुम्ही काय केली की तुम्ही लोकांना डायरेक्टली लाच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये देऊ लागले की तुम्ही हे 1,500 रुपये घ्या किंवा 10,000 रुपये घ्या किंवा 5,000 रुपये घ्या, तुम्ही लाडकी बहीण करा आणि हे करा आणि ते करा. आणि आयत्या वेळी निवडणुकीच्या काळातच आपण हे पाहिलंय ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस. तर हे घडल्यानंतर तुम्ही काय केलं की लोकांना तुम्ही डायरेक्टली त्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट करून तुम्ही लोकांचं ध्रुवीकरण करून विद्रुप्तीच केलेली आहे एका प्रकारचं हे सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियाचं. त्याच्यानंतर आता तुम्ही नेक्स्ट स्टेजला आलेला आहे. तर नेक्स्ट स्टेजला तुम्ही काय करताय, आता तो जो तुम्ही त्या लेवलला घडवला होता अमंग्स द वोटर्स, ते आता तुम्ही अमंग्स द ऍस्पिरंट्स मध्ये ते घडवताय. तुला काय करायचं, तुला निवडून यायचं आहे ना. निवडून येऊन तू काय करणार आहेस, तर तू पैसेच कमवणार आहेस ना. तर हे पैसे तुला काय पाहिजे, तुला पद हवी ना, चल मी तुला पद. तुला काय हवंय, तुला घर हवंय ना, चल मी तुला कफ परेडमध्ये फ्लॅट देतो. अशा गोष्टी आहेत ज्या खरं मीडियांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजासमोर ठेवलेलं आहे. आणि ह्या गोष्टींची खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर इलेक्शन कमिशन, पोलीस कमिशनर, ह्या सगळ्या लोकांनी जे काही इन्स्टिट्यूशनल फोर्सेस आहेत एक्झिक्युटिव्हमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये, ह्या लोकांनी खरं ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घेऊन इथे ॲक्शन केलं पाहिजे होतं, जे काहीच घडलेलं नाही. म्हणजे अक्षरशः मीडियामध्ये तुम्ही पेपरमध्ये छापून येतो की 50 लाख रुपये पकडले आणि पोलीस कमिशनर म्हणतोय की ते इलेक्शन कमिशनरचा प्रॉब्लेम आहे, इलेक्शन कमिशनर म्हणतोय ते पोलीस कमिशनरचा प्रॉब्लेम आहे. कधीच घडलेलं नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्ही बघताय की ह्या अशा प्रकारचं जे ह्या निवडणुकीची प्रक्रिया आणि हे जे काही चाललंय ते बघून तुम्हाला वाटतं की गप्पच बसावं, असंच राहावं, कारण की असंच चालू राहिलंय तर ते असंच चालू राहणार. मग कशाला ना तुम्ही टेक्नॉलॉजी आणता आणि निवडणुकी का होल्ड करता? मग होल्डही करू नका, प्रत्येक ठिकाणी तुम्ही हेच करा. याचिकेत तुम्ही काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तुम्हाला अनपेक्षित गोष्टी काय नेमक्या दिसल्या या बिनविरोध उमेदवारांच्या निवडीमध्ये?
आत्ता एक लक्षात घ्या की शेवटच्या दिवशी अक्षरशः 3-4 तासाच्या कालावधीत 400 पेक्षा जास्त निवडणुकीचे प्रत्याशी आपले फॉर्म्स परत घेऊन टाकतात. आणि त्यावेळेला आयत्या वेळी एवढा कमी वेळ असतो की त्या कमी वेळेमध्ये विरोधी पक्षामध्ये तुम्हाला जर दुसरा उमेदवार उभा करून किंवा अपक्ष जरी उमेदवार उभा करून जर त्याचं नॉमिनेशन करायचं असेल तर तुमच्याकडे तोही ऑप्शन नसतो. बरोबर. हे सगळं कसं घडतं? त्याला कारण काय असू शकतात किंवा काय 3 जानेवारीला ज्या दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेतल्याचं सांगत आहात, तर ऐनवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेणं याला तुम्ही आता एक नमूद केलं की पैशाचं आमिष असेल किंवा ह्या गोष्टी असतील, पण अजून काही कारण आहेत का? तर 68 ज्या सीट्सचा आपण उल्लेख करतोय त्या 68 माझ्या मते 44 काहीतरी भाजपचे आहेत, 22 शिंदे सेनांचे आहेत, 2 अजित पवार गटचे राष्ट्रवादींचे आहेत, असे 68 आहेत आणि एक कुठलं तरी एलआयचं आहे. चला, असे 68-69 सीट्सची जी काही तुम्ही नमूद करताय त्याचं विश्लेषण असं आहे. कोण आहेत ही लोक? मग विरोधी पक्षातलं एक का नाही, मग अपक्षातलं एक का नाही? तर आता स्टॅटिस्टिकली आपल्याला एक्सेप्शन टू द रूल मिळतं, बरोबर आहे. माझं विषय गणित आहे म्हणून मी सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे की एक आउटलायर असतो, एक कुठेतरी जाऊन एक अपवाद म्हणून एक काहीतरी ठरलं जातो. अख्ख्या महाराष्ट्रात 3000 सीट्स पैकी तुमच्याकडे 16,000 उमेदवार आहेत अक्रॉस 3000 सीट्स. म्हणजे प्रत्येक सीटला तुमच्याकडे किमान 6 ते 7 उमेदवार आहेत आणि ह्या 68 सीट्समध्ये तुमचं असं घडून आलेलं आहे. तेही पश्चिम महाराष्ट्रातच घडत आहे. हा, म्हणजे स्थानाचाही त्यात मुद्दा आहे. ऑफकोर्स फक्त डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये 22. हो. हा, तर मग ते स्थानाचं काय नेमकं गणित असेल याच्याबद्दल काय? कुठल्याही परिस्थितीत पॉवरमध्ये यायचं, काय वाटेल ते करायचं आणि बिनविरोध जर आलो आपण पॉवरमध्ये तर बाकी काय करायचं प्रश्नच नाहीये ना. तुम्ही आताच म्हणलात की काय वाटेल ते करायचं. काय वाटेल ते करायचं. काही आता जे काही ह्याच्यामध्ये ठाण्यामध्ये 6 की 7 उमेदवार मला वाटतं शिंदे सेनेचे तिथं बिनविरोध निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये ती संख्या आकडा मोठा आहे, जिथं भाजप आणि शिंदे सेना दोन्हींचे आलेले आहेत. जळगाव असेल, पनवेल असेल, तर हे जे काही प्रमुख महानगरपालिका आहेत त्यातले जे काही प्रमुख प्रभाग आहेत तिथले ह्या जागा दिसून येत आहेत. तर मग याच्यामध्ये एवढं का महत्त्वाचं वाटतं आणि हे स्थानांच्या अनुषंगाने अजून काय नेमकं गणित काय असू शकतं? हे स्थान जे आहेत आणि तिथं काय प्रयत्न केलेले आहेत असं तुम्हाला वाटतं की निवडून आणण्यासाठी वेगवेगळे? पूर्णतः माझी अभ्यास झालेली नाहीये, पण मुंबई आणि मुंबईचे सॅटेलाइट टाउन्स ज्याला आपण म्हणतो ते महाराष्ट्राचा लोणी साठा आहे, ते हनीपॉट आहे ते महाराष्ट्राचं. तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळं घडणमोडण हे जे काय घडतंय हे सगळं होणं स्वाभाविक आहे. कारण की प्रत्यक्षात जो माणूस मुंबईवरती हात ठेवून मुंबई चालवतो, मुंबई ज्याच्याकडे असतं अख्खा महाराष्ट्राचा मग त्याच्याकडे रगरग असतं. तर दॅट इज द रिझन वाय मुंबईवरती किंवा पश्चिम महाराष्ट्राचा असं आपण धरू शकतो खूप मोठा फोकस हा असतो, बिकॉज हा सगळ्यात प्रॉस्परस भाग आहे महाराष्ट्राचा. तर ह्याला असं काय हे काही नवीन घडतंय असं नाहीये. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग हे पहिलंही घडलेलं आहे, पण आता कोणीतरी येऊन एक नागरिकांच्या बाजूने कोणीतरी मांडावं. कुठलाही पक्ष जरी निवडून आलं तर प्रत्येक पक्षाचं फोकस काय असतं की आमच्याकडे मॅक्सिमम पॉवर केंद्रित व्हावं. तर ते कसं होईल? ज्या वेळेला मला निवडणूक लढवायची गरजच नसणार त्यावेळेला मॅक्सिमम पॉवर माझ्याकडे असणार. तर मला आता निवडणूक लढवायची गरजच नाहीये ना, माझ्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत, साम दाम दंडभेद काही करून मी निवडूनच येणार. असे काही उदाहरणं आहेत का? म्हणजे तुम्ही म्हणताय की साम दाम दंडभेद हे सगळं काही वापरून केलेले आहेत किंवा विधानसभाचे अध्यक्ष नार्वेकर बहुतेक ना, राईट? बरोबर, राहुल. तर ते त्यांचं फिल्मवरती एक इंटरव्ह्यू आहे ते कुलाबाच्या प्रत्याशींचं, प्रशांत कदमनी तो उघड केलेला आहे. खरं त्यात त्या बाईला विधानसभाच्या अध्यक्षांनी पैशाचं ऑफर दिलं की तुम्ही पाठीमागं घ्या स्वतःचं नॉमिनेशन. त्यांनी घेतले नाही. ते रिटर्निंग ऑफिसरकडे गेले, रिटर्निंग ऑफिसरला धमकावलं ते कुठल्याही प्रकारचं तुम्ही नॉमिनेशन घ्यायचं नाही. ते रिटर्निंग ऑफिसरने त्या बाईचं नॉमिनेशन घेतलं, पण मग तिने सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर बोलू नका, माझ्या हस्बंड बरोबर बोला.
तर त्यांच्या हस्बंडला धरून मग स्वतःच्या घरी नेलं. त्याला मग काहीतरी 5 कोटी रुपयाचं ऑफर आणि कुलाब्यामध्ये फ्लॅट वगैरेचा ऑफर दिलाय. पक्षात काहीतरी पदवीची ऑफर दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये, मी काय माझा मनाचं बोलत नाहीये. ह्या इंटरव्ह्यूज आहेत, मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रकाशित आहे आणि अनेक लोकांसमोर ह्या सगळ्या गोष्टी उघड्या आहेत. तुम्ही प्रत्येक शहरात जाऊन, प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन लोकांचा इंटरव्ह्यू घेऊ शकता की तुमच्या मोलकरीण, तुमच्या झोपडपट्ट्या, तुमच्या तुमच्याकडे जी काम करणारी माणसं आहेत यांना किती एका मताचा रेट मी तर 5,000 ते 15,000 रुपये वगैरेपर्यंत ऐकलेला आहे. ते ह्या सगळ्यांचं पैशाचं वाटप झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे मी काही स्वतःच मनच्या मनाचं बोलत नाही. हे सगळं मीडियामध्ये छापून आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात. बरोबर, याच्यामध्येच आता आणि याच्यात तुम्हाला वाटत नाही की तुमचं लोकशाही हे कुठं गेलंय? ठीक आहे, आता हे सगळी नाटकं पहिली व्हायची, आताही होता ते. आणि आपण थोडंफार कुठेतरी एक ऍक्सेप्टन्स म्हणून नमूद केलेलं आहे की चला हे प्रोसेस आहे, ऍक्सेप्टन्स आहे, अनेक गोष्टी आहेत. पण अरे तुम्ही निवडणुकाचा हक्कच तुम्ही म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून नेताय. हे काय आहे? म्हणजे माझ्या असण्याचं किंवा नसण्याचं त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काय अर्थ राहिलाच नाही ना. आज तुम्ही 68 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये करताय, उद्या तुम्ही 600 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये करणार, पुढे जाऊन खासदारकीलाही तुम्ही तेच करणार. 550 खासदार तर 550 खासदार असेच येतील. निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, कलेक्टर, कमिशनर, ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नाहीये आपल्याला. ज्युडिशरी काय करायचं हे सगळं? तुम्हीच ठरवणार की हा उमेदवार हा जिंकणार आहे, याला कोणीच मत द्यायची गरज नाही, कारण की बाकीच्या उमेदवारांना ह्यांनी सगळ्यांनी मिळून सेट केलेलं आहे. झालं सगळं, तुम्ही घरीच राहा. या अगोदरच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काही दिसून येते का एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे किंवा बिनविरोध निवडून आलेले एवढे या संख्येने उमेदवार आहेत? मला दाखवून द्या ना. मी तरी इतिहासाचा अभ्यासक आहे. मला तरी 1951 पासून आतापर्यंत आता एवढ्या स्केलवर म्हणजे अजूनही मी डेटा मागतोय की ते राज्यस्तरीय स्केलवर आणि ते नगर परिषदच्या स्केलवर वगैरे वगैरे, कारण की ही आजार खरं नगर परिषदच्या आणि ग्रामपंचायतच्या स्केलवरनं सुरू झालेली आहे. पहिलं टेस्टिंग ग्राउंड तो होता यांच्यासाठी. ते झाल्यानंतर मग हे नगरपालिकेमध्ये आले. आता हे नगरपालिकेचं संपल्यानंतर मग ते परत आमदारकीमध्ये जाणार आणि तिथून आय एम शुअर खासदारकीमध्येही जाईल. कारण की ज्या प्रकारचा पैसा आणि ज्या प्रकारचं पॉवर आणि ज्या प्रकारचा बोजा, ह्या प्रकारचं म्हणजे जे घाणेरडं पॉलिटिक्स आपण ह्या काळात जे बघतोय ते मी कधीच पाहिलं नव्हतं. न्यायालयाच्या अनुषंगानं किंवा निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं याच्यामध्ये काही तरतुदी किंवा काही संरक्षण उमेदवारांना याच्यात काही आहे का? खूप मोठं दुर्दैवी बाब ही आहे की ह्यांच्याकडे निवडणूक आयोगाला खरं सेक्शन 329च्या खाली खूप मोठ्या प्रोटेक्शन्स आहेत. म्हणजे अक्षरशः न्यायालयाचे हातपाय बांधून ठेवलेले आहेत की तुम्ही हस्तक्षेप करू नका म्हणून. पण कुठवर हस्तक्षेप करू नका म्हणजे कुठल्या सगळ्या थ्रेशोल्ड जर तुम्ही तोडून टाकणार आणि मग तुम्ही हस्तक्षेपच नाही करणार तर त्याला अर्थ काय? म्हणजे न्यायालयीन कार्यालयामध्ये किंवा अनेक वकील सुद्धा ते काय म्हणतात, प्रश्न त्यांचा काय असतो की तुम्ही कुठून म्हणजे तुम्हाला काय दुखावलंय? तर तुम्ही जर पक्षकार असला तर तुम्ही इलेक्शन कमिशनच्या समोर जाऊन इलेक्शन पेटिशन मांडू शकता. पण मी पक्षकार, मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाहीये ना. एक लक्षात घ्या, उद्या काँग्रेस पक्ष जरी पॉवरमध्ये आलं तर तेही तेच करतील, मनसे जरी पॉवरमध्ये आलं तरी तेच करतील, शिवसेना जरी पॉवरमध्ये आलं तरी ते तेच करतील, राष्ट्रवादी जरी पॉवरमध्ये आलं तरी ते तेच करतील. कुठलाही पक्ष ज्या वेळेला पॉवरमध्ये असतो तो मॅक्सिमम पॉवर स्वतःकडे केंद्रित करण्याचा प्रयत्नात असतो. जे हे करत आहेत तो यू हॅव टू राईज अबव्ह दिस. एक नागरिक म्हणून माझा संविधानिक हक्क काय आहे की मी निवडणूकमध्ये मी जाऊन मतदान करू शकतो. मी निवडणूकमध्ये जाऊन अनेक पर्यायापैकी एक पर्याय निवडून आणू शकतो. त्याला निवडणुकीची प्रक्रिया म्हणतोय. पण ह्या बेसिक प्रक्रियेलाच तुम्ही हिरावून घेऊन टाकताय. यू अंडरस्टँड? माझा जो डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन आहे त्याच्यावरतीच तुमचा घात आहे. आणि ही तऱ्हा जर चालू राहिली तर पुढे जाऊन निवडणुकीची प्रक्रियाच संपेल. निवडणूक करण्याची गरजच नाही. प्रत्येक ठिकाणी तुमचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे प्रत्यक्षी उमेदवार येतील. समजा त्यांचं कॉन्टेस्ट जर झालं तर त्या ऑप्शन्सपैकी तुम्ही कोणाला तरी निवडून आणणार. आणि जर ते नसलं तर विच इज व्हॉट द रियालिटी इज लुकिंग लाईक, तर त्याच्यानंतर एक कुठल्या तरी त्यांच्यातला बिनविरोध विनर म्हणून नेमला जाईल. निवडणुकीच्याच संदर्भात आपण बोलतोय. निवडणूक आयोगानं 3 जानेवारीलाच
तात्काळ म्हणजे जे काही बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना लगेच विजयी घोषित केलं. हो, yes. आणि तुम्ही मला वाटतं 2004च्या काहीतरी नियमावलीचंही याच्यामध्ये हो, याचिकेमध्ये नंदलाल म्हणून काय एक नेमकं आयुक्त एक होते. प्रकरण? हा. तर नंदलाल म्हणून जे आयुक्त होते त्यांनी अख्खी नियमावली लिहिली होती की अशा प्रसंगी काय करायचं, हो. की अशा प्रसंगी इन्क्वायरी जर करायचं असेल तर कुठले प्रश्न विचारायचे, की हा जो माणूस जे काही प्रत्यक्षी ज्यांनी माघारी घेतलेला आहे स्वतःच्या नॉमिनेशन्स, त्यांच्यावरती काय काय इन्क्वायरी करायची, त्यांच्याकडनं काय affidavits मध्ये लिहून घ्यायचं, त्यांना विचारायचं काय की तुम्ही कुठल्या प्रकारच्या दबावामध्ये आहात, किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये कुणी पैसे टाकलेत का, किंवा तुम्हाला पैसे मिळालेत का, किंवा तुम्हाला कुठला ऑफर मिळालाय का ज्या कारणामुळे तुम्ही इथे करताय, किंवा तुम्हाला तुमच्या जीवित हानी कुणीतरी तुम्हाला पोहोचवणार हे असं सगळं आहे का. आणि बरं, हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये लिहिलंय हे सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या माणसांनी काही कायद्यातून बाहेर केलेलं असं नाहीये. जे काय कायद्यात लिहिले ते कायद्याची तरतुदीचाच इस्तेमाल करून त्या माणसांनी तिथं रूल्स नेमलेले आहेत. आणि त्या सर्क्युलर 2004चा सर्क्युलर तो 2004चा सर्क्युलर इम्प्लिमेंट करा ना. मात्र या निवडणुकीत असं काही झालेलं दिसून येत नाही. यांनी एक पळवाट काढली की ज्या वेळेला हे सगळं डिक्लेअर झालं की असं बिनविरोध एवढ्या लोकांचा आम्ही विजय घोषित करत आहोत, आणि आम्ही ज्या वेळेला म्हणजे समाजानेच अक्षरशः इन्क्लुडिंग मीडिया सगळ्यांनी उचलून धरलं की असं कसं काय तुम्ही बिनविरोध यांना विजयी घोषित करताय, तुमचा निवडणुकीची प्रणाली अजून संपलेलीच नाहीये, तर तुम्ही हे कुठून करताय. तर ते म्हटले अच्छा ठीक आहे, आम्ही त्यांना अजून विक्टोरियस घोषित करत नाही, आम्ही इन्क्वायरी स्टेज करू आणि त्यावेळेपर्यंत आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेला कामाला लागू. तर अजूनही दे हॅव नॉट ऑफिशियली नोटिफाईड दॅट, बट एक वेळेस निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर दे विल लुक फॉर द राईट टाइम, ज्या वेळेला पूर्ण समाज मावळ झालेला असेल, सगळे शांत झालेले असतील, अमित सिंग सारखी माणसं जाऊन कोर्टाचं धाव लावणार नाही, त्यावेळेला मग ते विनर्स डिक्लेअर करून टाकतील. बरोबर. याच्यामध्ये 9 वर्षानंतर म्हणजे बऱ्याच काळ मध्ये गेलेला आहे, 9 वर्षांचा. त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत, तसेच महानगरपालिकेच्या आता झालेल्या आहेत, आणि आता जिल्हा परिषदेच्याही घोषणा झालेल्या आहेत. 9 वर्षांचा काळ गेल्यानंतर एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून ज्यावेळी आपण याकडे ज्या पद्धतीनं पाहतो, एक नागरिक म्हणून कसं बघता याकडे की आम्ही 9 वर्षानंतर मतदान करतोय आणि या 69 प्रभागामध्ये मधील जे नागरिक आहेत त्यांना आता मतदानच करायची गरज नाही. काही गरज नाही. तुमचे आई वडील बहुतेक उठतील सकाळी, ते आपल्या ऍक्टिव्हा 2 व्हीलर जे काय असेल त्यांच्याकडे वाहनाचं साधन त्याच्यावरती बसतील, त्यांच्या बूथवरती ते पोचतील आणि त्यांना सांगितलं जाणार साहेब तुम्हाला मतदान करायची गरजच नाही. तर ते ज्या वेळेला तिथे विचारतील की कशासाठी, मग काय ते आज आम्हाला सुट्टी मिळालेली वगैरे, तर त्यावेळेला ते म्हणतील नाही आपल्या भागाचा जो निवडणूक आहे ते ऑलरेडी संपलेला आहे, तुमचा जो उमेदवार आहे तो बिनविरोध निवडून आलेला आहे. बिनविरोध निवडून येणं म्हणजे काय झालं, म्हणजे तुमच्या तिथं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये ते बूथ कॅप्चरिंगच्या ज्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या काळी, तर ते बूथ कॅप्चरिंग आता होत नाहीये. अशा प्रकारचं तुम्ही बूथ कॅप्चर करताय, म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सीज कॅप्चर करताय बेसिकली, काही तुम्ही सोडतच नाही, पूर्ण प्रभागच तुमच्या हातात तुम्ही घेताय. असं करत 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 तुम्ही सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज वरती स्वतःचं वर्चस्व किंवा स्वतःचं पॉवर तुम्ही दाखवणार, आणि मग निवडणूक मग करायची गरजच नाही. निवडणूक ही प्रक्रिया ऑलरेडी अनेक यंग जनरेशनला असं वाटतं ते ॲपॅथेटिकच आहेत. त्यांना जे आता 10 वर्षाची मुलं होती फॉर इन्स्टन्स 2014 साली, ते आता झाली 20 वर्षाची किंवा 22-23 वर्षाची झाली. आता ती मुलं संज्ञान झाली, पण ते म्हणतात की अरे मला सर काहीच कळत. मी ज्या वेळेला क्लासेस घेतो शिकवतो तर त्यावेळेला ते मुलं म्हणतात आम्हाला तर काही माहितीच नाही ना, आम्हाला दुसरं कॉन्टेक्स्टच नाही. आम्हाला असं वाटतं की एक जग होतं भाजपचं आणि तोच जग आहे अजूनही. काय ह्या जगमध्ये कधी बदल होणारच नाही असं आम्हाला दिसतही नाही, आणि आमचा होपही संपलेला आहे. बरोबर. याच्यामध्ये दुसरा एक चर्चा होताना दिसून येते की नोटा, याच्याबद्दल तुम्ही याचिकेत सुद्धा काही मला वाटतं नमूद नाही केलेलं विशेष, आणि एखादा उमेदवार आहे तो एकटाच आहे आणि नंतर नोटा ऑप्शन सुद्धा, आता तिथं काही त्याची निवडणूक होत नाही त्यामुळे तो नोटा ऑप्शन तिथं काही भूमिका बजावतो का. तर असं एक आपण उदाहरणार्थ धरूया की एक कुठला तरी प्रभाग आहे, तिथं एकूण वोटर्सची संख्या 1 लाख आहे. तर त्या एकूण वोटर्सची संख्या 1 लाख असल्यामुळे 99,999 लोकांनी जाऊन नोटाचा बटन दाबला, आणि आकाश लोणकर तिथून उमेदवार आहे. आकाश लोणकर गेला आणि त्यांनी स्वतःच्या नावावरती बटन दाबला, तो निवडून आला, कारण तो बिनविरोध आहे ना तसाही.
बरोबर. सो दॅट्स इट. त्याचा काही फायदा होत नाही तसं. मी तुम्हाला सांगतोय ना, हा एक्झाम्पल आहे. सो आता तुम्ही म्हणजे याचिका त्या दाखल नोटा कधी आलं अस्तित्वात, ज्या वेळेला असं लक्षात येतं की क्रिमिनलायझेशन पॉलिटिक्सचं खूप चाललं होतं आणि समजा आपल्याकडे 15 उमेदवार आहेत, तर ते 15चे 15 पैकी कोणतरी मर्डरर आहे, कोण स्मगलर आहे, कोण कुठल्या वेगळ्या प्रकारचं क्रिमिनल आहे, कोण खंडणी मागतो, कोण कशात तरी जेलमध्ये गेलाय, अशा प्रकारचे आपले ऑप्शन्स आपल्याकडे होते. क्रिमिनलायझेशन खूप मोठं होतं पॉलिटिक्सचं, म्हणून आपल्याला कुठल्याही क्रिमिनलला वोट द्यायचं नव्हतं. म्हणून नन ऑफ दी अबावचा आपल्याला ऑप्शन एक दिला गेला की मी किंवा माझं किळस एका प्रकारचं मी तिथं नोंदवू शकतो जाऊन नोटाचं बटन दाबून. पण तुम्ही त्या नोटालाही काही अर्थ ठेवलेलाच नाहीये ना, बिकॉज तुम्ही एकच उमेदवार आहात आणि त्या एका उमेदवारीने स्वतःला जर एक वोट दिली आणि अख्ख्या कॉन्स्टिट्युएन्सीला जरी नोटाला वोट दिली तरी ते संपला विषय. मॅक्सिमम काय होणार, तुम्ही म्हणणार अरे त्या नोटाचं प्रिव्हिलन्स आहे म्हणून आपल्याला परत इलेक्शन करावं लागणार आणि हा कॅन्डिडेट आपल्याला नकोय, याला आपण डिस्क्वालिफाय करून टाकूया. तर आकाशच्या जागी विकास उभा राहील किंवा विकासच्या जागी कोणतरी तिसरा उभा राहील. तर हे असं घडेल ना. जो आकाश असा घडवू शकतो की जिथे अख्ख्या प्रभागात एकही माणूस त्याच्या विरोधात थांबू शकत नाही, तर तो तसंही घडू शकतो की कुठला तरी प्रॉक्सीला ते उभा करून हा एन्श्योर करू शकतो की हा सगळा इंजिनिअरिंग करून तो पूर्ण गेमच बदलू शकतो. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी अशा प्रकारचं तो काम करू शकतो. तुमची जी याचिका तुम्ही दाखल केली होती उच्च न्यायालयात, त्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्याची धाव घेतली. याच्या आधारे तुम्हाला या याचिकेतून काय सांगितलं गेलं, उच्च न्यायालयात काय सांगितलं गेलं आणि सर्वोच्च न्यायालयात काय? तर उच्च न्यायालयात थोडक्यात आमची याचिका फेटाळलीच गेली, कारण की ते म्हटले की निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे तर आम्हाला त्याच्यात हस्तक्षेपाचा एवढ्या सोप्यासोपी करता येणार नाही आणि जे कोण विरोधक आहेत किंवा जे कोण अग्रीव्ड पार्टीज आहेत त्यांनी जाऊन इलेक्शन कमिशन समोर इलेक्शन पिटिशनची दाखल करावी. आता इलेक्शन कमिशन समोर इलेक्शन पिटिशनची दखल करण्याची माझी लोकस काहीच नाहीये, म्हणजे माझी बुनियाद शून्य आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. मला असं वाटतं की माझा जो निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा जो हक्क आहे तो हक्क माझा हिरावून घेतलेला आहे ह्या लोकांनी आणि तो हक्क खऱ्या अर्थाने मला मिळला पाहिजे. त्याच्यासाठी निवडणूक घडल्या पाहिजे आणि निवडणूक घडण्यासाठी तिथे उमेदवार असले पाहिजे आणि जर तिथे उमेदवार नसतील तर काही अडचण नाही, तुम्ही तिथं निवडणूक खारीज करून टाका आणि जसं चाललंय सिस्टम तसं चालू द्या. ज्या वेळेला तिथे वाटत असेल लोकांना की आपली निवडणूक घडली पाहिजे त्यावेळेला तिथं निवडणूक घडवा. पण हे अशा प्रकारे बिनविरोध तुम्ही एका प्रकारचं तुम्ही जे निवडून आणताय हे चूक आहे, खूप मोठं चूक आहे. म्हणजे निवडणूक आयोग याची दखल घ्यायला तयार नाही किंवा न्यायालयामध्ये ही याचिका न्यायालयामध्ये आता इमिडिएटली तर आम्हाला दाद मिळत नाहीये आणि ही कारण अशी आहेत कारण की न्यायालयीन प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगाला आणलेलं नाही आणि निवडणूक आयोगाला अजून बळकट करण्यासाठी जे आयुक्त होते किंवा निवडणूक आयोगाचे जे चेअरमन होते त्यांच्या अपॉइंटमेंट्स कमिटीवरती पूर्वी चीफ जस्टिस स्वतः असायचे. तर आत्ता सरकारांनी त्यांना सुद्धा वगळून टाकलंय त्याच्यातून. तर खरं तर त्यांचं न्यायालयाचा रोल पूर्णपणे डायल्यूट केलेला आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की आता कुठेतरी न्यायालयाने स्वतःचा रोलचा जो अंमल आहे त्याचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आणावी आणि त्यांनी सांगावं की हे चूक आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं हे असं बिनविरोध निवडणूक ऍक्सेप्ट करणार नाही. असं जर न्यायालयीन कार्यालय पद्धतीने जर आपल्याला मिळालं कुठल्या तरी प्रकारचं असं ऑर्डर तर मग आपण सांगू शकतो की डेमोक्रेसी इज सेफ. बरोबर. हे आपण एकीकडे पाहतोय की यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचे काही मर्यादा आहेत, परंतु दुसरीकडे निवडणूक आयोगाला याचं पूर्ण एक अधिकार दिलेले आहेत, परंतु ते काही कारवाई करताना दिसत नाही. या सर्व घटनांमधून एक नागरिकांचा जो काही एक विश्वास आहे तो डगमगताना दिसतोय का? माझा विश्वास तरी डगमगलाय. इतर नागरिकांचं तर मी सांगू शकत नाही आणि मला माहिती नाही की इतर नागरिक तेवढे सेन्सिटिव्ह आहे का नाही, पण मला तरी असं वाटतं की अशा प्रॅक्टिसेस तरी लोकशाहीमध्ये कुठल्याही, बरं का, मी असं म्हणत नाही की फक्त भारताच्या लोकशाहीमध्ये, जगाभरात कुठल्याही लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस मी पाहिलेलं नाही आणि मला वाटतही नाही की तिथे तसं घडलंही पाहिजे. इट शुड नॉट बी अलाउड. ओके. आता जरा शेवटाकडे एक शेवटचा प्रश्न की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे.
आणि मला वाटते 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात हो घातल्यात. यामध्ये सुद्धा काही अशी शक्यता आहे का किंवा वर्तवली जाऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं की आता नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झालंय, पण आता पुढच्या ज्या काही निवडणुका आहे जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या, त्या निवडणुकांचं काय आहे? तर आता काय असतं की ज्या ज्या वेळेला अशी निवडणुकीची प्रक्रिया घडते त्या वेळेला तिथे ज्या काही एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत ते यंत्रणाला किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला, ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो, त्यांना पूर्णतः दिलं जातं आणि ह्या सगळ्या पॉवर्स केंद्रित केले जातात अलॉंग विथ द इलेक्शन कमिशनर. त्यांच्याकडे खरं अनलिमिटेड पॉवर्स आहेत. ते वाटलंच अनेक जेवढे प्रत्यक्षी आहेत त्यांना उचलून जेलमध्येही टाकू शकतं, एवढे पॉवर्स त्यांच्याकडे असतात. आणि त्या पॉवर्स त्यावेळेला ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्यांना ते निवडणूक फ्री आणि फेअर पद्धतीने पार पाडायचं असतं. मुळात ती जबाबदारी त्यांची असते की फ्री आणि फेअर. फ्री आणि फेअर म्हणजे काय? म्हणजे जर उद्या आकाशने ठरवलं की मला निवडणूक लढवायचं तर त्याचा हक्क आहे, तो त्याच्याकडनं तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही. तो ही शुड बी अलाउड टू कॉन्टेस्ट. आणि फेअर म्हणजे काय की आकाशवरती कुठल्याही प्रकारचं दबावाची प्रक्रिया किंवा आकाशला कुठलं तरी लाच किंवा या गोष्टी घडतात, पण दे शुड नॉट हॅपन. तर आपण त्यावेळेला काय करू शकतो? त्यावेळेला आपण सिस्टमला किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला, प्रशासनाला हा प्रश्न विचारू शकतो. एक नागरिक म्हणून आपण हे प्रश्न त्यांना विचारू शकतो की हे बघा, हे सगळं घडतंय, तुम्ही काय करताय? तर त्यावेळेला प्रशासनाचा त्यांच्यावरती तो भार आहे खरं कर्तव्याचा, की त्यांनी ते फ्री आणि फेअर पद्धतीने प्रत्येक निवडणूक राबवावी. आणि मला तरी असं वाटतं की एवढं आता पॉवरचं केंद्रीकरण झालंय, तर कुठंतरी आता तुम्ही फ्री आणि फेअर पद्धतीने निवडणूक लढवा ना. चांगले डिझर्विंग कॅन्डिडेट्स आणा ना. तुम्ही आता एवढ्या पॉवर, म्हणजे तुमचं 3 इंजिन 4 इंजिन 5 इंजिन काय असेल ते सगळं घडून तुमचं झालंय ना. तर आता नगर परिषदच्या लेवलला, दुसऱ्या लेवलला, कोऑपरेटिव्ह सोसायटीजच्या लेवलला, अनेक लेवल्सला तुम्ही फ्री आणि फेअर पद्धतीने ज्या काय निवडणूक होतात ते होऊ द्या ना. डेमोक्रेसीची गळचेपी करू नका. म्हणजे हे लोकशाहीचं जे मर्डर आहे ना, हे करू नका. तेवढीच अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून. आणि ते होत नाहीये म्हणून आपण कोर्टाचा दावा लावतो. नक्कीच. तर मला वाटतंय आपण थांबूयात. आणि कधीतरी थांबावं लागेल. हो, ही चर्चा नाही तर कधी संपणारच नाही. ही चर्चा संपणारी हो. नाहीये. कारण निवडणुकांच्या जो काही आदल्या दिवशीचा म्हणजे 14 जानेवारीचा घटना असतील, अनेक निवडणुकीच्या मतदान केंद्राच्या दिवशी अनेक घटना घडलेल्या आहेत. नागरिकांचे मतदानातली नावं, मतदार यादीतली नावं वगळली गेली किंवा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. माध्यमांनी या गोष्टी दाखवलेल्या आहेत. माध्यमांनी सगळ्या गोष्टी ह्या सर्व होताना सुद्धा अजूनही निवडणूक आयोगानं याच्यावरती काही कारवाई केली नाही. परंतु जो काही बिनविरोध निवडणुकांचे जे काही उमेदवार आहेत आणि नागरिकांनी गेली नाही. मुख्यतः मला सगळ्यात मोठं खंत जर माझ्या महाराष्ट्र राज्याचा वाजर वाटत असेल तर मी एकटा नागरिक काय, किमान 100 नागरिकांना तरी कोर्टात याचिका दाखल करावी, पोलीस कमिशनरकडे जावं, ह्या डिसिप्लिनरी ऍक्शन्स तुम्ही घ्या म्हणून इलेक्शन कमिशनरकडे जावं. तुमच्या निवडणुका आहे, तुमच्या उमेदवार आहे, तुमचं राज्य आहे, हातातून जाताना कामा नाही. नक्कीच. इथून पुढे जे काही निवडणूक यंत्रणा आहेत, निवडणूक आयोग असे किंवा पोलीस यंत्रणा आहेत, यांची एक जबाबदारी आपण म्हणू शकतो की निवडणुका ज्या इथून पुढे होऊ घातलेल्या आहेत त्या फ्री अँड फेअर या पद्धतीने व्हाव्यात आणि याच पद्धतीनं या निवडणुका घेतल्या जातील अशी अपेक्षा आपण दाखवू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. पाहत राहा इंडी जर्नल. थँक्यू. धन्यवाद.